जी केलेली आपल्या टीमचा जर कोणाचा गॉगल राहिला असेल तर पंचांकडून आपण तो घेऊन जाऊ शकता, याची आपण नोंद घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निलेश सर. तर मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. सुरवे टायगर विरुद्ध मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज्य वॉरियर्स. दोन संघांमध्ये ही भिडंत त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि प्रथम फलंदाजीसाठी विलास सपकाळ कॅलेस आणि त्याला साथ देण्यासाठी ओमकार धनावडे गवडी गावचा हा सितारा आहे. आणि एका बाजूला आपण पाहतोय महाते संघाकडून जो नेतृत्व करतो नक्कीच या ठिकाणी विलास सपकाळ कॅलेस आपल्याला प्रथम फलंदाजीसाठी पाहायला मिळतात स्वराज्य वॉरियर्स या संघाकडून. आणि गोलंदाजी मार्कचा आपण जर विचार केला तर गोलंदाजी मार्कचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर शरद धनावडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या JPL मधला सर्वात महागडा खेळाडू, तब्बल 11,000 पॉइंट या गोलंदाजासाठी लावले गेलेले आहेत. आणि हा विश्वास आज सार्थक केला जाईल का ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. आणि शरद धनावडे थेट ऑस्ट्रेलिया वरून हे सामने खेळण्यासाठी या ठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मॅच आज आपण या ठिकाणी पाहतोय एका बाजूला आहे विलास सपकाळ आणि स्ट्राईकचा जर विचार केला तर ओमकार धनावडे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. तर मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेचच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. शरद धनावडे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओहो, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन्ही खेळाडू एकाच दिशेने डेंजर एंड पाहायला मिळतोय. दत्ता मोहिते त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि धावचीत बाद केलं गेलाय. ओहो, काय पाहतोय आपण, महत्वाची विकेट आहे. कॅलेस ज्याच्या बॅटनी धुरंधर फलंदाजी पाहायला मिळते त्याला आज काहीच धावचीत व्हावं लागतंय. ही शासंकता आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत महत्वाच्या क्षणी पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती आणि ती देखील कॅलिस सारख्या विलास सपकाळ पहिला मोहरा गारद आहे. पहिला खेळाडू नक्कीच या ठिकाणी गारद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील निखिल जुनघरे आता स्ट्राईकला पाहायला मिळतील. यांची बॅट चालणं अत्यंत महत्वाचं आहे कारण पहिल्या चेंडूवर विलास सपकाळ कॅलेस याला माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. अतिशय चपळ आणि चालाक यष्टिरक्षणाचं काम त्या ठिकाणी दत्ता मोहिते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चला लगेचच पुढील फलंदाजाने लगेच तयार राहायचं आहे. कृपया कमिटीकडून आम्हाला वारंवार सूचना या ठिकाणी पोहोचवल्या जात आहेत. चला फिल्डिंग टीम आपणास देखील विनंती आहे आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. आयोजकांना जर आपण काय देणार असाल ना तर मित्रांनो आपला वेळ द्या. वेळ अतिशय महत्वाचा आहे. चला निखिल लगेचच आपण सज्ज व्हायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. शरद धनावडे सज्ज आहेत. पहिल्या चेंडूवर धावचीचा शिकार झालाय विलास सपकाळ. शरद धनावडे याचा पुढील चेंडू. ओहो, डिफेन्स केला गेला आहे. एकचोटी धाव घेण्यामध्ये यश आलेला आहे आणि श्री गणेशा झालेला आहे स्वराज्य वॉरियर्स या संघाचा. एक धाव आता धाव फलकावर आलेली आहे आणि या एका धाव्याच्या साह्याने धाव फलक आता 1 वर येऊन ठेपलेला आहे. पुन्हा एकदा आता आपण पाहतोय स्ट्राईकचा जर विचार केला तर स्वराज्य वॉरियर्स या संघाकडून फलंदाजी मार्कवर आपण या ठिकाणी पाहतोय ओमकार धनावडेला. ओमकार धनावडे त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहेत. हो, लोवर फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली गेली आहे परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 2 या आकड्यावर. 2 धावा धाव फलकावर आहेत. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी शरद धनावडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
आता आपण पाहतोय स्ट्राईकला पुन्हा एकदा निखिल जुनघरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्या बॅटमधून चांगले फटके येतील का ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक, उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, तर वन बाउन्स हातामध्ये विसवलेला आहे आणि 2 धावा धावफलकावर त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय. यशांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप पाहायला मिळालेला आहे. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही आहे. 4 धावा आता धावफलकावर आहेत. धावसंख्या स्थिर आहे. निखिल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. स्वराज्य वॉरियर्स या संघाकडून शरद धनावडे यांचा पुढील चेंडू, उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहे त्या 8. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे मित्रांनो. चला अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, तर लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर ज्यांना आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी दत्ता मोहिते यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आता दत्ता मोहिते गोलंदाजी मार्कवर आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईकचा जर विचार केला तर ओमकार धनावडे ज्याला अजून खातंही खोलता आलेलं नाहीये, परंतु 2 चेंडूंचा खेळ त्याच्याकडूनही झालेला आहे. दत्ता मोहिते ज्यांच्याकडे प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करण्याचं हो सुरेख असा फटका आहे, लाजवाब फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. हो कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो, आणि ही कॅच अत्यंत महत्वाची होती. दत्ता मोहिते नक्कीच या ठिकाणी आता संभ्रमात सापडलेला आहे. पहिल्या चेंडूवर हा जो झेल सुटला गेलाय, तर त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे दत्ता मोहिते यांच्याकडे ॲबिलिटी आहे. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करण्याचं त्यांचा जो मानस आहे तो नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. पुन्हा एकदा झेल त्या ठिकाणी सुटली गेली. आता थोडेसे आक्रमक दत्ता मोहिते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सहसा अशा प्रकारचं आक्रमकता दत्ता मोहिते यांच्या चेहऱ्यावर कधी नसते, परंतु अशा प्रकारच्या 2 झेल जर सुटत असतील तर संयम सुटला जातो. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे लगातारच्या 2 चेंडूंवर 2 झेल आपल्याला त्या ठिकाणी सोडताना पाहायला मिळालेला. धावफलक आपण जाऊन ठेपलेला आहे 12 या आकड्यावर. 12 धावा आता धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दत्ता मोहिते यांचा पुढील चेंडू, हो सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता क्षेत्ररक्षणाची त्यांना साथ मिळत नाहीये, तर अशा प्रकारचं व्हेरिएशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता दत्ता मोहिते करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थांबवलाय ओमकार धनावडेला, आता त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी गणली जाईल. आणि धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर आहेत. दत्ता मोहिते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सुर्वे टायगर या संघाकडून गोलंदाजी मार्कवर आहेत आणि स्वराज्य वॉरियर्स या संघाकडून फलंदाजी मार्कवर, ज्याच्या खात्यामध्ये आता 7 धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ त्यांनी देखील या ठिकाणी केलेला आहे. चला मॅचला सुरू करून घ्यायचे मित्रांनो, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. मॅचला सुरुवात करून घ्या. अजूनही एक मॅच पेंडिंग आहे. दत्ता मोहिते यांचा पुढील चेंडू,
आता देखील उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाहीये, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर 17 धावा आता धाव फलकावर आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 17 या आकड्यावर. 17 धावा धाव फलकावर. दत्ता मोहिते, निखिल आता 11 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील आता प्रगतीपथावर आहे. सुरेखाचा फटका, 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहायला मिळत आहेत, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 21 धावा धाव फलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा आता धाव फलकावर आहेत. चला पुढील गोलंदाजाला लगेच आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. या ओव्हर नंतर आपल्याला नक्कीच स्ट्रॅटेजिक टाइमआउट दिला जाईल. तर 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं टाकायची आहेत. नक्कीच या ठिकाणी स्कोरर आम्हाला माहिती पुरवत आहेत. तर वेळ वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक ओव्हर नंतर आपण वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. सनील शेलार आता गोलंदाजी मार्कवर. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. सनील शेलार आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि स्ट्राईकचा जर विचार केला तर ओमकार धनावडे 5 धावा त्याच्या देखील खात्यामध्ये जमा आहेत आणि 7 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. धाव फलकाचा विचार केला तर 21 धावा धाव फलकावर आहेत. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओहो, जेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. शरद धनावडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होते. एफर्ट चांगला आहे. एफर्ट नक्कीच 100% मार्क असतील एफर्टला, परंतु झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. तर धावफलक आता 2 ने पुढे सरसावलेला आहे आणि धावफलकाचा जर विचार केला तर 23 धावा आता धावफलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सनील शेलार आता गोलंदाजी मार्कवर आहे सुर्वे टायगर या संघाकडून. आता देखील उंच गेलेला चेंडू आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि झेल टिपला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय ओमकार धनावडे 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. चला पुढील फलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे. संदीप साळुंके पप्पू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडूवर 6 धावा करण्याचं 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचं रेकॉर्ड अजूनही त्याच्या नावावर अबाधित आहे. परंतु आज त्या प्रकारची फलंदाजी करणं अपेक्षित आहे. आज त्याला करावी लागणार आहे ती फलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. एका धाव्याने नक्कीच आपण पाहतोय आपल्या खात्यामध्ये नक्कीच एक धाव संदीप साळुंके घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर निखिल 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आक्रमक पारी त्याच्या देखील खात्यामध्ये 15 धावा जमा आहेत आणि धाव फलकाचा जर विचार केला तर 24 धावा धाव फलकावर आहेत. हो हो, सुरेख गोलंदाजी आहे. लाजवाब गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट चेंडू पाहायला मिळालेला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सुरेख गोलंदाजी. मनोज जवळ एस्टनच्या मागे एक चांगलं काम त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. सनील शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळालेला आहे. दत्ता मोहिते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि 1 आणि 1च धाव
त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेली आहे. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 25 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदीप साळुंखे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आज फलंदाजी चालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वराज्य वॉरियर्स या संघाकडून एक चांगला फलंदाज आता फलंदाजी मार्कवर आहे. ओहो, पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्या बाहेरील चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 29 या आकड्यावर. 29 फॉर अ 2 लॉस अशी परिस्थिती स्वराज्य वॉरियर्सच्या संघाची पाहायला मिळते. चला मॅचला मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. ओहो, उंच गेलेला चेंडू पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला. क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्या बाहेरील चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार आणि पहिल्या चेंडू पासून आक्रमण चढवलंय. नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आर्यन गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. 4थं षटक आता प्रगती पथावर आहे आणि पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला त्या ठिकाणी. नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगली फलंदाजी आपल्याला निखिल याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आर्यन याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू त्यावर प्रहार लगावलाय. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर धावफलक जाऊन ठेपलेला आहे 37 या धावसंख्येवर. 37 धावा धावफलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर आता प्रहार लगावलाय 2 चेंडूंवर 2 चौकार त्या ठिकाणी लगावले गेलेत. आता नक्कीच त्या ठिकाणी निखिल 24 धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. 10 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. आता जम बसवलाय. नक्कीच या ठिकाणी आपण निखिल याला पाहायला मिळतोय. 37 धावा आता धावफलकावर आहेत. आता देखील मिनी हेलिकॉप्टर उडवलेला आहे. स्ट्रेटच्या दिशेने गेलेला चेंडू थोडस बंबल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आय टू आय कॉन्टॅक्ट चांगला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे होणं अपेक्षित आहे. हे करावं लागणार आहे. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 39 या आकड्यावर. निखिल स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल पुन्हा एकदा सोडला गेलाय. आज थोडस नाराज केलेला आहे सुर्वे टायगर संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी थोडस नाराज केले कारण 3 झेल आपण त्या ठिकाणी पाहतोय. 3 झेल सुटले गेलेले आहेत. त्यामध्ये दत्ता मोहिते सरांच्या गोलंदाजीवर 2 झेल आणि आता देखील आपण आर्यनने एक चांगला प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षणाची त्याला साथ मिळालेली नाहीये. ते तितकंच महत्वाचं आहे. धावफलक आता 41 या आकड्यावर आहे. 41 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा प्रहार लगावलाय. उंच गेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र कोणतीही चूक नाहीये. झील बाद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निखिल याला माघारी परतावं लागतंय आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत नक्कीच त्या ठिकाणी दत्ता पाहायला मिळत आहेत. दत्ता सर नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एक चांगली झेप त्या ठिकाणी टिपण्यात आलेली आहे. आणि आता जो आपण फलंदाज पाहत आहे नक्कीच या ठिकाणी प्रताप शेलार राष्ट्रीय खेळाडू खो खोचे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि त्या संघाचा महाराष्ट्र संघाचं प्रशिक्षक म्हणून देखील ते काम त्या ठिकाणी पाहतात खो खो.
चे प्रशिक्षक म्हणून त्यांची देखील वर्णी लागलेली आहे. आता काही दिवसापूर्वीच त्यांना प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे आणि तोच आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रताप शेलार. याच्याकडे आता मोठ्या अपेक्षा असतील. याच्या खांद्यावर थोडंसं नक्कीच मोठं ओझं असणार आहे, कारण 41 धावा धाव फलकावर आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय मिली हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. दत्ता मोहिते सर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. परंतु संदीप साळुंके थोडासा ट्रबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे होऊ नये. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं स्ट्रगल करताना संदीप साळुंके त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदीप साळुंकेने आता फलंदाजी मार्कवर असणं अत्यंत गरजेचं आहे. 43 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, परंतु थोडंसं स्ट्रगल नक्कीच त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडंसं स्ट्रगल नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. संदीप साळुंके, जितेंद्र गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर आहे. हाणामारीचं षटक आहे. ओहो, सुरेखाचा फटका स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. 1 धाव धावून पूर्ण केलेला प्रताप शेलार. स्ट्राइक चेंज केलेली आहे. नक्कीच या ठिकाणी पाहतोय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तर नक्कीच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 45 या आकड्यावर. जितेंद्र आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. संदीप साळुंके थोडंसं स्ट्रगल नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु आता खेळावं लागणार आहे. जितेंद्र यांचा पुढील चेंडू. हो, पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्रगल नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं दुखापत ग्रस्त नक्कीच त्या ठिकाणी क्रॅम्प पायामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. 1 धावेची भर त्या ठिकाणी गणली गेले. धाव फलक लावून ठेपलेला आहे 46 या आकड्यावर. 46 फॉर 3 लव्स अशी परिस्थिती स्वराज्य वॉरियर्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. उंच गेलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. एसटी रक्षक चेंडू खाली आहे. झेल टिपला गेलाय. मनोज जवळ सुरेख झेल त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. प्रताप शेलार यांना माघारी परतावं लागत आहे. 4थ्या विकेटचं पतन स्वराज्य वॉरियर्स या संघाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर एसटी रक्षणाचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय. मनोज जवळ एस्टांच्या मागे एक चांगलं काम त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. तर नवीन फलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी अंकित केली गेलेली आहे आणि 1 धावेच्या साह्याने धावफलक जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 47 धावा 47 फॉर 3 लॉस नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संदीप साळुंके आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, सुरेखाचा फटका आहे. कार्पेट स्वरूपाचा फटका आहे. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 49 या आकड्यावर. 49 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. तर शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. जितेंद्र यांचा पुढील चेंडू.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. ओ हो, सुरेख असा फटका आहे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. शेवटच्या चेंडूवर संदीप साळुंखे यांनी नक्कीच एक प्रहार लगावलाय आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन टेपलेला आहे 55 या आकड्यावर. 56 धावांचं टार्गेट आता सुर्वे टायगर या संघासमोर असणार आहे. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. कृपया विनंती आहे स्वराज्य वॉरियर्स संघाला विनंती आहे आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. आणि सुर्वे टायगर संघाला देखील विनंती असेल आपण सलामीचे फलंदाज लगेचच मैदानावर पाठवायचे आहेत. आणि टॉस पुढच्या मॅचचा नक्कीच या ठिकाणी घेतला जाईल. स्पार्टन्स 11 विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स. चला स्वराज्य वॉरियर्स संघ आपणास विनंती आहे आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचा. वेळ आपल्याकडे कमी आहे. स्वराज्य वॉरियर्स संघ आपण लगेचच मैदानामध्ये पोहोचायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला सलामीचे फलंदाज मैदानावर लगेच पोहोचायचं. वेळ आपल्याकडे कमी. अजूनही एक मॅच शिल्लक आहे. स्पार्टन्स 11 आणि ग्लोरियस स्पोर्ट्स यामध्ये शेवटचा सामना. चला मैदानात घाई करा मॅचसाठी. टीम स्वराज्य वॉरियर्स आपण फिल्डिंग लावा आणि टीम सुर्वे टायगर आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपल्याला विनंती आहे. आणखीन एक सामना आपल्याकडे पेंडिंग आहे आणि त्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे. टीम स्वराज्य वॉरियर्स विनंती करूया की आपण फिल्डिंग लावा आणि टीम सुर्वे टायगर आपल्याला विनंती की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. थोडंसं सहकार्य करा. आणखीन एक सामना बाकी आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. स्वराज्य वॉरियर्स संघ आपणास विनंती आहे आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही एक मॅच पेंडिंग आहे. स्पार्टन्स 11 विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स यानंतरची मॅच आहे आणि त्यासाठी वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. तर 56 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. तर यानंतर आवाजामध्ये बदल होणार आहे. आशिष चोरगे सर यांचा आवाज या पुढील मॅच धावतं वर्णन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद किरण सर. जवळ मॅचच्या दिशेने पूर्वार्धाचा खेळ समोर झाला उत्तर अर्धामध्ये आणि मॅचला सुरुवात करूया. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर सुर्वे टायगर आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य वॉरियर्स या दोन संघांमधली ही लढत. टार्गेट सेट केले अर्थातच हो इथे ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तिथे आपण जर पाहायला गेलं तर एक धाव.
56 धावांचं लक्ष आहे आणि कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलेलं पहिलं षटक कैलास आलाय आणि दत्ता मोहिते आता मात्र स्ट्राईक रेटला मात्र पाहायला मिळतात आणि 9 सेकंडला सर आपण जर पाहायला गेलं तर विजयजी सुर्वे यांना आपण बघतोय आणि माझ्या समवेत मात्र समालोचन कक्षामध्ये लवजी जाधव सर त्यांचा देखील आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सुर्वे टायगर्स. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, पायावरती बॉल आदळलाय, पंचांकडे अपील केली, अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि अपील उचलून धरली आहे पंचांनी देखील. पायचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. हा एक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती अगदी बरोबर बॅटीच्या मधोमध पायाच्या मधोमध हा बॉल आणि पायाच्या पेतामध्ये मात्र अडकत असताना पहिला धक्का लागतोय. जावं लागेल माघारी. बॅक टू डी डग आउट विजय. कॅलिस पहिले षटक हाताळत असताना ज्या प्रकारे स्वराज्य वॉरियर्स सुरुवात ज्या प्रकारची अपेक्षित होती आणि पहिल्याच षटकामध्ये विजय सुर्वे यांना बाद केल्या, म्हणजेच सुर्वे टायगरला बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न केला जाईल. या मॅचमध्ये लक्ष जरूर संमिश्र प्रकारचं पाहायला मिळेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे खेळ केला जाईल हे देखील पाहिजे, कारण दत्ता मोहिते यांच्यावर खूप काही निर्भर असेल टीम सुर्वे टायगर्स. कारण कॅलिस हे देखील एक अनुभवी गोलंदाज आहेत. आज संपूर्ण जावली तालुक्यामध्ये त्यांचं देखील नाव चर्चेमध्ये सातत्याने असतं. इनट नंबर 3 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आदित्य सावले नवीन फलंदाज इनट नंबर 3. कॅलिसचा हा बॉल अगदी ड्राईव्ह केलाय, आउट ड्राईव्हचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप करत असताना एक धाव मात्र जरूर प्राप्त होईल. संघाच्या खात्यामध्ये एक धाव जरूर ऍड होईल. टीमची धाव संख्येमध्ये भर पडेल, जाऊन पोहोचेल 2 या धाव संख्येवरती. एक विकेट सध्याच्या घडीला जर आपण पाहायला गेलं लव सर, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला कॅलिसचा, त्याने विकेट मिळवली दुसऱ्याच बॉलवरती. समोर मोठं आव्हान दत्ता मोहिते मॅन फ्रॉम सर्जापूर. हो, फ्लिप करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढले, क्षेत्ररक्षक आहेत, धावतायत, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये चाललेली रेस आणि शेवटी बॉलने जिंकली आहे ती रेस आणि एक चांगला फटका ड्राईव्ह करत असताना फ्लिप केला, हलक्यात मात्र ढकलून दिलाय अगदी मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. JPL चौकार येतोय. हा क्लास आहे दत्ता मोहिते यांचा आणि ज्या प्रकारे या फटक्यावरती 4 धावा प्राप्त केल्यात, गॅपमध्ये फटका खेळला. सर्वोत्तम फलंदाज तोच असतो जो नेहमी चेंडू गॅपमध्ये खेळणं जाणतो. सामान्य फलंदाज चेंडू हातामध्ये खेळतात आणि ही क्षमता आहे दत्ता मोहिते. मिस्टर JPL दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वाचा अगदी मानकरी होते. या 5व्या पर्वामध्ये सर्वोत्तम खेळ करण्याचा मानस, अनुभव आहे आणि या अनुभवाचा वापर कसा करतील या सामन्यात हे येणारी वेळ ठरवेल. ओ, इथे बॅटला हलकासा ब्रश झालाय, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, बॉल थांबत नाहीये, क्षेत्ररक्षक धावतायत आणि शेवटी सीमारेषा ओलांडली आहे आणि येता येता धावा 4 येतोय तो चौकार. बॅटला लागल्यानंतर पहा अगदी यष्टीरक्षकाने प्रयत्न केला, शॉर्ट थर्डमॅन वळतो अशा आतमध्ये आणि ज्या वेळेला चेंडू बॅटला लागल्यानंतर भूमिपुत्राची आउटफील्ड खूप वेगवान पाहायला मिळते. या आउटफील्डला चेंडू अगदी एकदा गॅपमध्ये गेला तर थांबणं कठीण असतं. जशी वानखेडेची आउटफील्ड तशी मात्र या भूमिपुत्राची आउटफील्ड वेगवान. 10 धावा धावफलकावर, 1 गडी बाद, 1 टू गो. अगदी सलगचे 2 चौकार मात्र पाहायला मिळाले दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून. 3 बॉल आतापर्यंत फेस केल्यात, 9 धावांवरती खेळतायत कॅलिसच्या या बॉलवरती. हो, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. आणखीन एक जबरदस्त फटका, बॉल दन 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 करत चाललाय. आतापर्यंत सलगचे 3 हॅट्रिक चौकार मात्र दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाले. कॅलिस यांच्यावर आक्रमण केले, पहा मिडॉन वळतो अशा आतमध्ये आणि फक्त इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारे दत्ता मोहिते 40+ मास्टर क्रिकेटर आहेत, लिजंड क्रिकेटर आहेत आणि या पहिल्याच षटकामध्ये 14 धावा धावफलकावर. मी विनंती करेन शंकर झुनगरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार वितरित करत आहोत. अभिषेक गोळे प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते, त्यांना आपण सामनावीराचा पुरस्कार वितरित करणार आहोत. येस, ट्रॉफी देणे बाकी होतं ते प्लीज दिलं जाईल. या अभिषेक गोळे
14 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळाची झाले सांगता 24 चेंडूमध्ये 42ची गरज. अगदी पहिलं षटक समाप्त झालंय आणि 14 धावा कॅलिसच्या पहिल्या षटकामध्ये त्याने विकेट जरूर मिळवली, परंतु 14 धावा देखील त्याने खर्च केल्यात. दत्ता मोहिते यांना जर पाहायला गेलं तर 4 बॉल त्यांनी फेस केले, 13 धावांवरती खेळतायत. आदित्य आतापर्यंत 1 बॉल त्यांनी फेस केला, 1 धावांवरती खेळतोय. गोलंदाज स्ट्राईकवरती मात्र दुसरं षटक घेऊन मात्र गोलंदाज मात्र सज्ज होईल. अर्थातच गोलंदाज बापू साळुंके मात्र संदीप साळुंके मात्र दुसरं षटक. पहिला चेंडू बुंद्यात टाकलेला खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. चांगलं क्रिकेट. नक्कीच चांगला बॉल तिथे हाताळत असताना चांगला टप्पा हाताळला पहिल्याच बॉलवरती. अगदी कुठलीही धाव घेत असताना मात्र सिंगल धाव मात्र खात्यामध्ये नक्कीच ऍड होत असताना टीमची धावसंख्या मात्र जर आपण पाहायला गेली तर 15 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. सिंगल आली. आता येणारे 23 बॉल 41 धावांची अजूनही गरज आहे सर. दत्ता मोहिते वैयक्तिक 13 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू वाईल्ड लेफ्ट सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा. अवांतर चेंडू वाईट बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला संदीप साळुंके यांच्या माध्यमातून. जर आपण पाहायला गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा बॉल कुठेतरी बाहेरची गोलंदाजी टप्पा हाताळण्याचा प्रयत्न होतोय. पुढचा बॉल. फुलर लेनचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीपला दुहेरीचा प्रयत्न अगदी करण्याचा मानस आहे. दत्ता मोहिते यांना दुसरी धाव हवी आहे आणि 2 धावा अगदी विलक्षण वेगाने प्राप्त करत असताना एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये सर. कारण ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर त्यांना माहिती आहे धावा मोठ्या आहेत, धावांचा डोंगर पोखरायचा आहे. त्यामुळे सिंगल डबलने धावा जमवणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी दाखवून दिले. 2 धावा आल्यात. डाऊन द लेग साइड खराब दिशा. अवांतर चेंडू वाईट बॉल. दत्ता मोहिते यांच्याबद्दल अगदी सातत्याने आपण उल्लेख करतो. लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर, वय वर्ष जर पाहिलं तर 40+ खेळाडू, लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आणि राजधानी सातारा जिल्ह्यामधून 3 खेळाडू 40+ ऑल इंडिया प्रीमियर लीग खेळले. दत्ता मोहिते, अमित वाडकर, जम्बो सर अर्थातच हेमंत शिंदे हे 3 खेळाडू होते. आज 40+ खेळाडू आहेत, परंतु काय खेळ राहिलाय. फिटनेस हा खूप महत्वाचा भाग. फुलटॉस चेंडू इथे मात्र अगदी पंचांकडे नजर असेल. 9 चेंडूचा इशारा केलाय. चांगला पंच बॅकवर्ड पॉईंट अगदी मागे धावतो. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धावेचा मानस नाहीये. चांगलं क्रिकेट. 9+2 3 धावा जोडल्यात. या अतिरिक्त धावा कुठेतरी रोखावे लागतील. फुल टॉस बॉल होता. अगदी पॉइंटला हलक्या हाताने ढकलून दिलंय. येणारा बॉल फ्री हिटचा असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉल जर म्हटलं ना सर मेजवानी आहे. दत्ता मोहिते ती मेजवानी स्वीकारतील का? त्याच्यावरती आक्रमण चढवतील का? अनुभव संदीप साळुंकेकडे देखील आहे. या बॉलवरती सिंगल डबल येईल की काय येईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. फ्री हिटचा बॉल संदीप निघालेत दत्ता यांच्यासाठी. फ्री हिटचा चेंडू म्हणजे तुमच्या आवडीचा फटका खेळण्याची सुवर्ण संधी असते क्रिकेटमध्ये. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही चेंडू मारू शकता. तुमच्या आवडीचा फटका खेळू शकता. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू फुलर लेनचा खोदून काढलाय. मिडॉन आहे. 1 मात्र धाव प्राप्त केली जाईल. चुकी केल्या. डीपवरून प्रोटेक्शन पाहायला मिळते. तदवर 2 धावा प्राप्त केल्या जातील. या चुका मात्र रोखाव्या लागतील टीम स्वराज्य वॉरियर्स, कारण एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या आहेत. मग असे देखील तेच झालं. अगदी आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा प्राप्त करण्यामध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट दत्ता मोहिते साठी नक्कीच जाणले जातात. त्यांना माहिती आहे धावा कशा पद्धतीने मात्र जमवायचे आहेत. कारण एक करेल ती कामगिरी, दोघं करतील ती भागीदारी आणि संपूर्ण टीम करेल ती जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी दोन्ही बॅटरने सांभाळली आहे. टीमची धावसंख्या 24ला 1. दत्ता मोहिते 19 धावांवरती खेळत आहेत. लोअर फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. बॅकवर्ड पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. 1 सिंगल धाव जोडली जाते दत्ता मोहिते यांच्या खात्यामध्ये. दत्ता मोहिते वैयक्तिक 20 धावा 25ला 1. अगदी चांगली रणनीती आखली आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील संदीप साळुंके यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय बॅटरला. चांगला टप्पा हाताळतायत. सिंगल डबलने मात्र खेळ चांगल्या पद्धतीने मात्र सुरू असताना पाहायला मिळतोय. आदित्य सावळे पुढे सरसावून ओव्हर्स बॉलर अगदी समोरच्या दिशेने काळ्या पडद्यावर चेंडूला फेकून दिलाय. द्वारका कन्स्ट्रक्शन JPL सौकार. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती PTCच्या माध्यमातून पुढे आले, शफल झाले. अगदी समोरच्या दिशेने साइड स्क्रीनला मात्र बॉल हा धडकलाय. अगदी 2 टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. आणि या चौकाराने मात्र धाव फलकामध्ये होईल बदल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 29-29. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकाने देखील.
एक सिंगल धाव प्राप्त होईल आदित्य सावळे यांना. या सिंगलच्या मदतीने आदित्य सावळे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 2 षटकांच्या खेळाची सांगता 30-1. आज संपूर्ण चला प्लीज पाण्याची मागणी होते, पाणी घेऊन जावा. आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक तालुक्याची प्रीमियर लीग होते आणि ज्या वेळेला तुमच्या तालुक्याची प्रीमियर लीग होते तुम्ही 1 गाव अकराचं क्रिकेट खेळता. प्लीज पाण्याची मागणी होते, पाणी द्या. 12वा खेळाडू प्लीज पाणी घेऊन जावा, कारण थोडंसं ऊन जास्त आहे. हवामान देखील आपल्याला दमट पाहायला मिळतंय. आणि आज 30 धावा धावफलकावर 2 षटकांचा सांगता म्हणजे ज्या प्रकारे दत्ता मोहिते यांनी सुरुवात केली आहे. जावली प्रीमियर लीग 2रं पर्व, जावली प्रीमियर लीग 3रं पर्व. अगदी मिस्टर JPL ठरले होते, मालिकावीराचे मानकरी. आता 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये विजयासाठी सुर्वे टायगर्स. परंतु दत्ता मोहिते जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत ना, टीम सुर्वे टायगर्ससाठी सोप्पा असेल. आणि टीम स्वराज्य वॉरियर्सला दत्ता मोहिते यांची विकेट हवी आहे. हे समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जातं PTCच्या माध्यमातून. 18 चेंडू, अजूनही 26 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे, अगदी 50-50 मॅच दोन्ही संघांकडनं आज सध्याच्या घडीला जरी पाहायला मिळते. एका बाजूला सुर्वे टायगर बॅटिंग करत असणाऱ्या टीम दत्ता मोहिते 20 धावांवरती खेळत आहेत. ही विकेट अगदी महत्वाची असेल आणि विकेटच्या शोधामध्ये स्वराज्य वॉरियर्स संघ मात्र नक्कीच पाहायला मिळतो. आता टीम मीटिंग झाले, ड्रिंक ब्रेक झालाय, त्याच्यामध्ये काहीतरी चर्चा विनिमय मात्र नक्कीच सुरू आहे. आणि येणाऱ्या मिडल ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज मात्र वापरला जाईल याच्याकडे नजरा असतील. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे 26 धावा. टीम सुर्वे टायगर, विनोददादा सुर्वे साहेब, तानाजी सुर्वे साहेब यांच्या मालकीचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य वॉरियर्स श्री अंकुश बाबा कदम साहेब यांच्या मालकीचा संघ. षटक क्रमांक 3 अनिल झुनगरे या महत्त्वाच्या षटकासाठी सज्ज होत असताना, आणि अनिल झुनगरे यांच्याकडे देखील अनुभव आहे. 18 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज आहे. आणि या 26 धावा जर रोखायचे असतील तर मात्र निर्धाव चेंडू जास्तीत जास्त हाताळावे लागतील. 18 चेंडू 26 धावांची गरज या सामन्यामध्ये. एका बाजूला अनुभवी खेळाडू आहेत दत्ता मोहिते आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी अगदी ते देखील आहे त्यांच्याकडे अनिल झुनगरे, मॅन फ्रॉम देवदेववाडी. आदित्य सावळे आणि त्यांच्या साथीला दत्ता मोहिते. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, विनंती असेल टीम स्वराज्य वॉरियर्स. आदित्य सावळे या पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू पायाला बॅटला लागल्यानंतर पायावर आदळतोय. 1 धाव प्राप्त केली आहे, चांगलं क्रिकेट. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आली आहे सर. आणि आता येणारे 17 बॉल, अजूनही 25 धावांची गरज आहे. अगदी चांगली रणनीती आखली आहे दत्ता मोहिते यांच्याकडे मध्ये देखील नजर असतील, कारण एखाद दुसरा मोठा फटका आला तर समीकरण सोपं होईल आणि तेच करावं लागेल दत्ता मोहिते यांना. परंतु समोर जर आपण पाहायला गेलं तर अनिल गोलंदाजी ट्रॅक मधून पुढचा बॉल. लेटकटचा प्रयत्न, अगदी ज्या प्रकारे शॉर्ट थर्डमॅन तैनात केला, एका धावेचा प्रयत्न केला. दुहेरीचा मानस नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न. नक्कीच सिंगल डबल येणं कुठेतरी कॅल्क्युलेशन क्रिकेट दोन्ही बॅटरकडून मात्र पाहायला मिळतंय. अनिल झुंदरे मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवतात बॅटरला. सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर हा चांगला गोलंदाज मात्र प्रभावित करतोय गोलंदाजीतून आपल्या. आदित्य सावळे पुढे सरसावून हवेत खेळलाय, लॉंग ऑन आहे तैनात, चुकी होणार नाहीये. ज्या विकेटची गरज होती टीम स्वराज्य वॉरियर्स, आदित्य सावळे झेलबाद. अगदी फसवा चेंडू जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये अगदी आदित्य मात्र अडकला गेलाय. लॉंगॉनला अगदी चांगला झेल, ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने मात्र तो झेल पकडला गेला आणि आदित्यला मात्र माघारी जाण्यापासून कुठेही रोखू शकले नाहीयेत. अगदी पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये. या बॉलवरती आपण देखील पाहू शकता हा ऍक्शन रिप्ले PTCच्या माध्यमातून. अगदी चांगला झेल तिथे पकडला आणि थोडेसे निराश हताश मनाने मात्र डगआउटच्या दिशेने मात्र जात असताना विकेटचं पतन. दुसरा धक्का मात्र लागतोय अर्थातच टीम सुर्वे टायगर या संघाला आदित्यच्या माध्यमातून. 32-2. आता येणारे 15 बॉल आणि अजूनही 24 करायचे सर. मनोज जवळ फलंदाजीसाठी दाखल होत असताना जवळवाडी गावचे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला दत्ता मोहिते आहेत, अनुभव आहे. इथे मात्र अनिल झुनगरे ज्यांनी ज्या प्रकारे या षटकामध्ये कामगिरी केली आहे, आपल्या अनुभवाचा वापर करत असताना एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो. 15 मध्ये 24 धावांची गरज आहे. मॅच इथून देखील फिरली जाऊ शकते स्वराज्य वॉरियर्स.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, इथे मात्र बॅट फसली आहे. एक्स्ट्रा कव्हर मागे धावत जात असताना सलगच्या 2 चेंडूवर आणि 5 सेलिब्रेशन. ही खासियत आहे अनिल झुनगरे यांची. त्यांचा विकेटचा आनंद साजरा करण्याची पद्धत. गोल्डन डकचा शिकार मनोज जवळ 0वर झेलबाद. आणखीन एक विकेटचं पतन. चांगला टप्पा हाताळला, बाहेरचा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न होता, चांगली झेल तिथे पकडली आहे. गोलंदाज अनिलला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली. एक फलंदाज बाद करण्यामध्ये नक्कीच यश आलं. कॅच घेतल्यानंतर अगदी ज्या पद्धतीने मात्र कॅच घेतली, अर्थातच राहुल होता. कॅच घेतल्यानंतर अगदी चुंबन देखील घेतला गेला चेंडूचं आणि सेलिब्रेशन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच टीम स्वराज्य वॉरियर्स या टीम कडनं कौतुक करावं लागेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अनिल झुंदरे. मगाशीच्या मॅच मध्ये हर्षलने हॅट्रिक घेतली होती, या मॅच मध्ये दुसरी हॅट्रिक JPL मध्ये अनिल घेतील का, ही उत्सुकता आहे प्रत्येकाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अनिल. श्रेयस बोराटे हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. हर्षल खराडे यांनी JPL 5व्या परामध्ये पहिली हॅट्रिक घेतली आणि दुसऱ्या हॅट्रिकचा विक्रम अनिल झुनगरे यांच्या नावावरती नोंद केला जाईल का. हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. येस, इट इज अ वाईड बॉल. अवांतर चेंडू. शशी सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अगदी अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल टीमची धावसंख्या. आपण जर पाहायला गेले तर 33 या धावसंख्येवरती. 3-3, 3 विकेट. फुलर लेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे अनिल झुनगरे यांची. ज्या प्रकारे ते गोलंदाजी करत असताना चेंडूला कट करतात. कधी गतीमध्ये परिवर्तन सातत्याने केलं जातं. फुलर लेनचे चेंडू बॅक ऑफ द लेंथ शॉर्ट बॉल आणि या चांगल्या टप्प्यावर मारा करण्यासाठी या खेळाडूची ओळख आहे, अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर मात्र केलाय. 1 to go. 33-3. शेवटचा चेंडू फुलर लेनचा. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला अगदी क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल धाव सोडली जाते. 34 धावा धाव फलकावर. 12 चेंडू, विजयासाठी धावांची गरज आहे 22. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुनरागमन करून दिलंय अगदी अनिल झुनगरे यांच्या या षटकाने. 2 गडी बाद केले आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्या. अशीच सर या मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा अगदी जो प्रयत्न केला अनिल झुनगरे, तो मात्र काही अंशी यशस्वी ठरलाय. परंतु दुसऱ्या बाजूला जर 12 मध्ये 22 धावा करायच्या आहेत तर दत्ता मोहिते यांचं खेळपट्टीवर उभं राहणं महत्वाचं असेल. नक्कीच नजरा असतील दत्ता मोहितेवरती देखील, परंतु मिडल ओव्हरमध्ये अनिल यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. 4 धावा अवघ्या खर्च करत असताना 2 विकेट देखील त्यांनी मिळवल्यात. आता थोडंसं अवघड असं आव्हान सुरवे टायगर्स या संघाला मात्र पाहायला मिळत आहे. परंतु जोपर्यंत दत्ता मोहिते आहेत तोपर्यंत मॅच अजूनही सुरवे टायगर या संघाकडे ऑन आहे. 9 चेंडू आतापर्यंत दत्ता मोहिते यांनी फेस केले. 21 धावांवरती खेळतायत. 12 बॉल अजूनही 22 ची गरज आहे. कुठेतरी मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, मोठा फटका मारावा लागेल, मोठा फटका खेळावा लागेल. परंतु आता एक आव्हान देखील तेवढंच असेल. विजित आलाय गोलंदाज. नेट नंबर गोलंदाजीमध्ये 4 मध्ये मात्र दाखल होत असताना विजित 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. परंतु स्टाकिनेटला आपण जर पाहायला गेलं तर श्रेयस आहे. श्रेयस वरती देखील नजरा असतील. मोठ्या फटक्या मारण्यामध्ये देखील तो तरबेज असणारा बॅटर आहे. परंतु पाहावं लागेल दत्ता मोहिते स्ट्राईक रोटेट होईल का. श्रेयस स्ट्राईक रोटेट करून दत्ता यांना मात्र स्ट्राईकवर आणतील का. येणारे 12 बॉल 22 धावांची अजूनही गरज आहे. विजित निघालाय. विजितचा पुढचा बॉल श्रेयससाठी. विजित मोहिते षटक क्रमांक 4. मार्गस्थ असताना कोपरखैरणी गाव एंडकडून 12 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. पहिला चेंडू फुलर लेनचा. श्रेयस यांनी हवेत खेळलाय. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू सीमारेषा पार. धमाकेदार अफलातून स्ट्रोक. JPL षटकार. अकूट टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक होते, त्याच्या हाताला चटका मिळाला आणि 6 धावांचा फटका अगदी या सुरवे टायगर या संघाला मात्र पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 6 धावांनिशी टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. आता 11 बॉल 16 धावांची अजूनही गरज आहे. अगदी मोठा फटका आलाय आणि मोठ्या फटक्याने शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत हे षटक संपवण्यासाठी. 2 मिनिटांमध्ये हे तुम्हाला षटक संपवायचं आहे आणि आता शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची दक्षता घ्या. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत.
टीमची धावसंख्या 40, येणारे 11 बॉल 16 धावांची गरज. श्रेयस बोराटे एक महत्वाचा मोठा फटका, ज्या फटक्याची गरज होती टीम सुरवे टायगरला, आणि तो मोठा फटका आलाय पहिल्या चेंडूवर. स्क्वेअर कटचा फटका, गॅप मध्ये फटका खेळला जातोय. श्रेयस बोराटे यांचा क्लास पाहायला मिळाला. क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. श्रेयस बोराटे यांच्या बॅटमधून द्वारका कन्स्ट्रक्शन ग्लोरियस JPL चौकार. अगदी हा ॲक्शन रिप्ले अगदी कट केलाय, अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल पद्धतीने मात्र हा फटका खेळला गेलाय आणि ज्या फटक्याची गरज होती तो फटका अगदी पॉइंटला ढकलून दिलाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने कार्पेटला गुदगुल्या करत बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार येत असताना आधीच्या बॉलवरती षटकार, या बॉलवरती चौकार. कुठेतरी कमबॅक होणं विजितचं महत्वाचं असेल. 1 मिनिट शिल्लक आहे. येणारे 10 चेंडू 12 धाबांची अजूनही गरज. विजित मोहिते पुनरागमन करतील का? कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. पुनरागमन करावंच लागतं, मग ते आयुष्य असो अथवा क्रिकेट. 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सुरवे टायगर. श्रेयस बोराटे वैयक्तिक 11 धावांवर खेळत असताना शॉट ऑफ लेनचा चेंडू पंच केलाय. लॉंग ऑन आहे, तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न. दत्ता मोहिते यांना अगदी वेगाने दुसरी धाव देखील हवी आहे आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. पहा सर, वय वर्ष जर पाहिलं तर 40+ खेळाडू, परंतु धावत असताना पहा अगदी चित्याची चपळाई पाहायला मिळते. एखादा उद्योन्मुख खेळाडू जर हा सामना पाहत असेल तर दत्ता मोहिते यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. मुंबई क्रिकेटच्या भाषेत म्हटलं जातं की सर्वोत्तम फलंदाज तो नसतो की तो फक्त स्वतःच्या धावा धावतो. सर्वोत्तम फलंदाज तो असतो तो दुसऱ्याच्या देखील धावा धावतो. आणि काय धावा धावत असताना दत्ता मोहिते. टीमची धावसंख्या 46ला 3. 9 चेंडू 10 धावांची गरज. मॅच जवळ आली आहे. श्रेयस बोराटे या मॅचमध्ये बुंदा टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आहे, इन ॲक्शन. 1 धाव प्राप्त केली जाईल. इथे मात्र एका धावेवर समाधान मानलं जाईल. अपील केली आहे धावबाची, परंतु पंचाने अगदी तिसऱ्या पंचांची मदत केली आहे. मॅचमध्ये आले ट्विस्ट. तिसरे पंच इन ॲक्शन, डिसिजन पेंडिंग. अगदी कॉल दिला होता दत्ता मोहिते यांनी, परंतु श्रेयसचं लक्ष नव्हतं. परंतु पाहावं लागेल स्वतःच्या प्रॉपिंग क्रीजमध्ये पुन्हा एकदा पोहोचलाय काय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना त्याने जागा सोडली होती. कॉल दिला होता दत्तांनी. मोहिते यांनी देखील बॅट हवेत आणि इथे मात्र पाहू शकता काय घडलं या बॉलवरती. पंच शहानिशा करतील आणि अगदी सेफ आहे. नॉट आउट. एकच धाव येईल. अगदी चांगलं कॉलिंग दत्ता मोहिते आणि श्रेयसच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहे. आता 8 चेंडू 9 धावांची गरज. मॅच अगदी ऑन झाली आहे दोन्ही टीम कडून. श्रेयस सुरवे टायगर आणि श्रेयसने चांगली बॅटिंग करत असताना 1 षटकार आणि 1 चौकार. तो षटकार जर कॅच झाली असती ना सर, कुठेतरी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली असती. परंतु देखील अजूनही मॅच संपलेली नाहीये. 8 चेंडू 9 धावांची अजूनही गरज आहे. कमबॅक करून द्यावं लागेल विजितला. दत्ता मोहिते लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव, मास्टर क्रिकेटर. वैयक्तिक 21 धावांवर खेळत असताना या मॅचमध्ये हलक्या हाताने ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय विजित मोहिते. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येऊ शकतात. सर तुम्ही पाहायला गेलं तर ना दत्ता मोहिते जास्त मोठ्या फटक्यासाठी जात नाहीयेत. त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं कॅल्क्युलेशन सुरू आहे. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने मॅच ऑन आहे, तर मोठ्या फटक्यासाठी गरजच नाहीये. कारण मोठे फटके श्रेयसच्या बॅटमधून येत आहेत. त्यामुळे सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करण्याचा तो देखील मानस त्यांच्या डोक्यामध्ये सुरू आहे. येणारे 7 बॉल 9ची गरज. 1 to go. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू देखील काहीच खाली राहिलाय. शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव विजित मोहिते यांचं महागडं षटक इथे मात्र समाप्त होत असताना 47ला 3. टीम सुरवे टायगर 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. म्हणजे विजित मोहिते यांनी सुरुवातीचे 3 चेंडू खराब हाताळले होते आणि त्यानंतर मात्र शेवटचे 3 चेंडू चांगले हाताळलेत. 6 मध्ये 9 करायचे आहेत. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपल्या. अगदी चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग दोन्ही टीम कडनं पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम सुरवे टायगर, दुसऱ्या बाजूला स्वराज वॉरियर्स. या 2 संघांमधली ही लढत पाहायला मिळते. अगदी टार्गेट सेट केलं होतं अर्थातच 56 धावांचा आणि 56 धावांचा पाठला सुरवे टायगर करत असताना 4 षटक संपले. 47ला 3. आता येणारे 6 बॉल. महत्वाचं जबाबदारीचं षटक कोणाकडे दिलं जाईल. 6 बॉल टाकण्यासाठी मात्र शेवटचा अंतिमचा गोलंदाज मात्र नक्कीच वापरला जाईल. निखिल आलाय.
निखिल वरती जबाबदारी दिली शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी, परंतु स्ट्रायक एंडला आपण जर पाहायला गेलं तर श्रेयसच्या बॅट मधून एक षटकार चौकार आला, त्याच्याकडे देखील नजरा असतील. 6 चेंडू 9 धावा करायचे आहेत, 47 ला 3 अशी परिस्थिती. निखिल झुनगरे षटक क्रमांक 5. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. हा मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले आणि या मॅचमध्ये श्रेयस बोराटे यांच्यावर देखील लक्ष असेल, कारण त्यांनी विस्फोटक फलंदाजी करत असताना 14 धावांची खेळी केली आहे आणि कोणतंही लक्ष पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दृढ संकल्प आणि निश्चयाची गरज असते. तो निश्चयाने खेळ करावा लागेल. एकाला धावा रोखायच्या आहेत आणि एकाला धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू, मॅच झाले ऑन. अगदी संध्याकाळचं सत्र आपण पाहताय. जे प्रेक्षक PTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत, कारण जावली प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. एका बाजूला गोलंदाज निखिल झुनगरे, दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी श्रेयस बोराटे आणि दत्ता मोहिते ही जोडी पाहायला मिळते. 6 चेंडू 9 धावा. डीपला स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि स्वीपर कव्हर तैनात केला या अंतिम षटकासाठी. या मॅचमध्ये अद्याप काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही, कारण 2 मोठे फटके टीम सुरवे टायगर संघ विजय प्रस्थापित करेल आणि 3 चांगले चेंडू स्वराज्य वॉरियर्स या मॅचमध्ये पुनरागमन करू शकते. शॉर्ट ऑफ फ्लेनचा चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर. द्वारका कन्स्ट्रक्शन मॅच खुली करणारा JPL षटकार. अगदी आपण जर पाहिलं अक्कूट टप्प्याचा बॉल होता, पूल केलाय. श्रेयसच्या बॅट मधून षटकार चौकाराचे येत आहेत फटके, कारण त्याचा पॅटर्न आहे एकदम हटके स्टाईलने मात्र हा षटकार खेचलाय. निखिल वरती आता दबाव असेल. 5 चेंडू 3 करायचे आहेत. 5 चेंडूमध्ये 3 धावा. अद्याप सामना संपलेला नाहीये. निखिल झुनगरे इथून जर एखादा गडी बाद केला तर मॅच मध्ये येऊ शकतात. श्रेयस बोराटे 7 चेंडूमध्ये 20 धावा केल्यात. दत्ता मोहिते एक समजदारीचं क्रिकेट, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 11 चेंडूमध्ये 21 धावा. 5 मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येईल. एक मोठा फटका विजयाचे दरवाजे खुले करेल सुरवे टायगर. अकुट टप्पाचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार. चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार. विजयाला गवसणी घालणारा श्रेयस बोराडे यांच्या बॅटमधून विजयी भव. टीम सुरवे टायगर संघासाठी द्वारका कन्स्ट्रक्शन JPL षटकार. असं म्हटलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लढता कसं हे महत्त्वाचं असतं, तुम्ही फाईट कशी करता हे महत्त्वाचं असतं, कारण एखादा मोठा विजय तुमचे सर्व पराजय पुसून टाकतो. अंत असते प्रारंभ. आणि काय खेळ राहिलाय दोन्ही फलंदाजांचा. अगदी उशिरा का होईना, परंतु अगदी पद्धतशीर फटका. जरी झाला उशीर तरी फटका एकदम खेळलाय पद्धतशीर. अगदी मॅच फिनिश करून टाकणार हा फटका. अर्थातच श्रेयसच्या बॅटमधून 8 चेंडू 26 धावांची बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये. सुरवे टायगर 7 विकेटने जिंकलाय. सुरवे टायगर 7 विकेटने हा सामना जिंकलाय आणि संघ मालक देखील खुश असतील, कारण ज्या पद्धतीची खेळी हवी होती ती खेळी अगदी मिडल ओव्हर मध्ये कुठेतरी खेळ थांबला होता, परंतु श्रेयस आला आणि श्रेयसने मात्र 3 षटकार 1 चौकार